आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची आरक्षणावर महत्त्वाची प्रतिक्रिया। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आरक्षणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। शरद पवार काय सल्ला देतात, इतर नेते काय सल्ला देतात, सरकार काय भूमिका घेते यावर आम्ही लक्ष ठेवून राहू। ओबीसीच्या संविधानिक भूमिकेचा रक्षण करण्यासाठी सज्ज राहू। जोपर्यंत 50% मर्यादा किंवा 800 करत नाही त्यातून तोडगा निघेल असं वाटत नाही। ओबीसी समाज आपल्या संविधानिक समाजाच्या रक्षणासाठी समोर येत आहेत। यावर भुजबळ एकटे बोलत नाही, पण त्यांना टार्गेट करणं हे योग्य वाटत नाही। त्यांना टार्गेट करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं बबनराव तायवाडे म्हणाले। मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये। यापूर्वी सुद्धा सर्व विरोधी पक्षांची नेते मंडळी इवन एका बैठकीला शरद पवार साहेब सुद्धा हजर होते आणि सर्व प्रकारचे प्रयत्न करून शेवटी ठरल्याप्रमाणे विधानसभेत सर्व पक्ष म्हणून एक मताने निर्णय घेऊन अतिरिक्त 10% आरक्षणाला सर्वांनी संमती दिली होती। आणि आता पुन्हा वारंवार तेच मागणी होऊन जर पुन्हा शरद पवार साहेबांकडे ते गेले असतील तर पवार साहेबांनी यापूर्वी सुद्धा वारंवार आपल्या माध्यमातून आणि जाहीररित्या वक्तव्य केलेलं की जोपर्यंत 50% मर्यादा केंद्र सरकार रद्द करत नाही, ती शिथिल करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील हा प्रश्न निकाली निघू शकत नाही। आणि मग आता ते काय सल्ला देतात, जर काही त्यांना योग्य तो सल्ला असता एवढे दिवस शरद पवार साहेबांनी दिला असता आणि हा प्रश्न सोडवला असता। म्हणजे कुठेतरी तांत्रिक अडचण आहे, न्यायालयीन अडचण आहे, संविधानिक अडचण आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आतापर्यंत निकाली निघालेला नाही। आता परवा भुजबळ साहेबांची आणि पवार साहेबांची काय चर्चा झाली आणि त्याच्यातनं आता पुढे काय निष्पन्न येते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून राहू आणि बघू की पवार साहेब काय सल्ला देतात, इतर नेते काय सल्ला देतात, सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांकडे आम्ही लक्ष ठेवून राहू आणि आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सज्ज राहू। काही तोडगा निघेल असं तुम्हाला आशा आहे का? म्हणजे ज्या पद्धतीने काल चर्चा झाली नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या SC ST ओबीसीच्या आरक्षणावर लावलेली 50% मर्यादा रद्द करत नाही, शिथिल करत नाही, तोपर्यंत यातनं कुठला तोडगा निघेल असं मला तरी वाटत नाही।